नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेचा आजचा भाग यांनी खूप जबरदस्त दाखवलाय. तर सुरुवातीला भैरवी हिरू ईशानचा अभ्यास घेत असते. तेवढ्यात दरवाजा ठोठाव वाजला जातो. भैरवी म्हणते, अरे बापरे, आता कोण आणलंय? तर ईशान म्हणतो, एवढं जोरजोरात कोण दरवाजा वाजवते? थांब, मी पाहतो. असं म्हणत ईशान जाऊन दरवाजा उघडतो. तर तुषार आलेला असतो. तो आतमध्ये येतो आणि रागारागाने अनिशला आवाज देऊ लागतो की अनिश बाहेर ये, बाहेर ये अनिश. तर भैरवी पुढे येते आणि म्हणते, काय झालं तुषार? तर आता अनिश आलेला असतो बाहेर. तुषार अनिशला म्हणतो की हे सगळं तू मुद्दामून केलं ना, सगळं प्लॅनिंग करून मुद्दामून केलं ना. तर अनिश म्हणतो, अरे कशाबद्दल बोलतोयस तू? तर तुषार रागात म्हणतो, बस रे बस, खूप झालं तुझी नाटकं, बस कर आता. मित्र म्हणून काय मी तुला पाठीशी घालत होतो, आता तू मलाच खड्ड्यात पाडतोयस, तुझ्यासारखा हरामखोर. तर भैरवी त्याला अडवत म्हणते की तुषार, तोंड सांभाळून बोल, लहान लहान मुलं आहेत, मुलांसमोर काय बोलायचं कसं बोलायचं कळत नाही का तुला? काही मॅनर्स एटिकेट्स आहेत की नाही? तर अनिश म्हणतो, याला कसले मॅनर्स आलेत ग? याला आपल्या घरात येऊन असेच राडे घालायचे असतात. विसरलीस का मागच्या वेळेस ईश्वर काकाला गावाला पाठवत होता ना, त्यावेळेस पण त्याने असाच तमाशा घातला होता. तर तुषार म्हणतो की हो, मी घातला होता तमाशा, मी केल्या होत्या चुका, पण त्या मी एक्सेप्ट करतो. तुझ्यासारखा नाही, तू फ्रॉड केलास अनिश, फ्रॉड. तर अनिश म्हणतो की तुषार, मी काही केलं नाहीये आणि जर आता तू निघून गेला नाहीस ना तर मी. तर भैरवी अनिशला अडवत म्हणते की एक मिनिट अनिश, मला कळायलाच पाहिजे काय बोलतोय हा. मगाशी सुद्धा हा पैशांबद्दल विचारत होता, कशाबद्दल बोलतोयस तुषार तू? तर तुषार म्हणतो की भैरवी, मगाशी मी अनिशबद्दल तुझ्याशी बोलायला आलो होतो, त्यावेळेस तू मलाच ब्लेम केलंस ना. ठीक आहे, मी इन्व्हेस्टमेंटबद्दल त्याला चुकीच्या सल्ले दिले, मी मान्य करतो, मी सुद्धा क्विक मनीच्या मागे लागलो होतो, हे सुद्धा मी मान्य करतो. पण अगं तो आता काही पैशांचा झोल करतोय ना, ते मीच अजून तुला सांगितलं नाहीये. भैरवी म्हणते की म्हणजे? तर तुषार म्हणतो, सांगतो, मगाशी सांगितलं नाही ना, पण आता सांगतो. अनिश, तू हॉस्पिटलमध्ये पैसे भरलेस का, असं तो आता अनिशला विचारतो. आता अनिश निर्लज्जासारखं म्हणतो की ऑफकोर्स भरलेत. तुषार म्हणतो, अनिश, मी तुला पुन्हा विचारतोय, हॉस्पिटलमध्ये तू पूर्ण पैसे भरलेस का? अनिश म्हणतो की हो. तर तुषार म्हणतो, काय खोटं बोलतोयस रे तू, मला वाटलं नव्हतं की तू असं असशील म्हणून. अरे अनिश, मला हॉस्पिटलमधून फोन आला होता, तू हॉस्पिटलमध्ये फक्त 1 लाख रुपये भरलेस, बाकीचे 4 लाख रुपये कुठे गेले? तर अनिश म्हणतो की तुषार, काम डाऊन, हे बघ त्यांचं काहीतरी चुकलं असेल, मी पैसे भरलेत. तुषार म्हणतो, अच्छा, तू पैसे भरलेत, मग लाव हॉस्पिटलमध्ये फोन आणि सांग मला तू कोणाला पैसे दिलेस. तू काय म्हणालास मला, हॉस्पिटलचा सर्व्हर डाऊन आहे, चल माझ्याबरोबर, आपण आता जाऊ हॉस्पिटलचं बिल घेऊनच येऊ, चल. असं म्हणत तुषार आता अनिशचा हात पकडतो. तर अनिश तुषारचा हात झटकून देतो आणि म्हणतो की शानपणा करू नकोस, एकदा सांगितलं ना मी पैसे भरलेत तर मी पैसे भरलेत. अरे काय 4 लाख रुपये घेऊन बसलायस, उद्या 4.5 लाख रुपये तुझ्या तोंडावर फेकून मारतो की नाही बघ. तर तुषार म्हणतो की कुठून देणार आहेस, सांग ना, कुठून देणार आहेस? बँक लुटणार आहेस का पैसे छापायची मशीन भेटली आहे तुला? अरे 500 रुपये खर्च करताना 10 वेळा विचार करतोस तू, आणि तू कसल्या लाखाच्या बातम्या करतोस रे? तर इकडे आता युरुई, शांत, संयमी हे सगळी भांडणं पाहून फार घाबरलेली असतात. पुढे आता तुषार अनिशला म्हणतो की हां, मला आत्ता कळालं, तुला तो इंटरेस्टने पैसे देणारा माणूस भेटलाय ना. तर अनिश पटकेनी म्हणतो, हे बघ तोंड बंद ठेव. तर भैरवी म्हणते, एक मिनटं, काय बोलताय तुम्ही, मला ना हे सगळं कळायलाच हवं. अनिश भैरवीला म्हणतो की भैरवी प्लीज तू मध्ये बोलू नकोस. पुढे तो तुषारला म्हणतो की तुषार, हे बघ, हा विषय मला इथे नकोय. तुषार म्हणतो, का नकोय? 4 लाख रुपये माझे गेलेत अनिश, मला कळालंच पाहिजे, तू ते कोणाला दिलेस, 4 लाख रुपये कुठे गेले? भैरवी म्हणते, हे बघ, मला वाटतं तुषार काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होतंय. तुषार म्हणतो, सिरियसली मिसअंडरस्टँडिंग? अगं भैरवी, मिसअंडरस्टँडिंग तुझं होतंय तुझ्या नवऱ्याबद्दल. अगं हा किती आतल्या गाठीचा आहे ना, हे अजून तुला माहिती नाही, पण मी याला कम्प्लिटली चांगलंच ओळखलंय. ए अनिश, मला सांग, हॉस्पिटलमध्ये अशोक काकांच्या ऐवजी तू मुद्दामच गेला ना? तर राधाबाईंनी पुढे येतात आणि म्हणतात, नाही नाही, ते काय झालं ना तुषार बाबू, अरे ह्यांची तब्येत बिघडली ना, मग भाऊजी म्हणाले मी राहतो घरी, म्हणून अनिश गेला. तर आता तुषार राधाबाईंवरती चिडतो आणि म्हणतो, "हो, तुम्ही जरा शांत बसावं, मध्ये मध्ये बोलू नका." पुढे तो अनिशला म्हणतो की अनिश, मला खरंच सांग, तू मुद्दाम गेलास ना हॉस्पिटलमध्ये? हे बघ, कुठे आहेत माझे 4 लाख रुपये, मला देऊन टाकतील. पुढे तुषार आता अनिशला तावातावाने म्हणू लागतो की खरंच सांग मला अनिश, तू मुद्दामच गेलास ना हॉस्पिटलमध्ये? अरे कुठेच माझे 4 लाख रुपये, हे बघ, मला माझे पैसे हवेत, नाही तर मी बघतोस तुझ्याकडे. असं म्हणत तुषार आता अनिशची कॉलर पकडतो. आता अनिश पण तुषारला मारू लागतो. आता ह्या दोघांमध्ये चांगलेच हातापाई सुरू होते. तितक्या तिथे अशोक मामा येतात आणि मोठ्यानेच ओरडतात, म्हणतात की छान, आनंद वाटला तुम्हाला असं बघून, बघ ईश्वरा बघ, अरे एकमेकांच्या गळ्यात गळे घालणारे हे मित्र आज एकमेकांची कॉलर धरतायत. वेणू बघ, तू ह्या दोघांना एका ताटात जेवायला वाढलंस ना, तू म्हणाली होतीस की हे मित्र नाहीत, भाऊ आहेत, भाऊ. बघ कशी मित्रांची दशा झाली आहे, बघ एकमेकांच्या उरावरती बसायला लागलेत. तर ईश्वर काका म्हणतात, अरे तुमचं सोडा, पण आमच्या मैत्रीचा तरी विचार करायचा ना. अरे तुम्हाला तुमचं बाहेरचं जग आहे, पण मला अशोकशिवाय दुसरं कोणी नाहीये. तर अनिश म्हणतो की काका, हा तुषार माझ्यावरती खोटे आरोप करतोय. तुषार म्हणतो, काय खोटे आरोप, मी करतोय खोटे आरोप? थांब, आता तुला दाखवतोस. असं म्हणत आता तुषार रागा तिथून बाहेर पडतो.
आता ह्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून सोसायटीतील लोक सुद्धा गोळा झालेली असतात. आता तुषार रागारागात बाहेर अनिच्या नावाने बडबड करत असतो. तो म्हणतो, हा स्वतःला समजतोस काय? तर देसाई पुढे येतात आणि देसाई म्हणतात, अरे तुषार काय झालंय तुझं? परत काय अनिसोबत भांडण झालं का? अनिशने काय गोंधळ घालून ठेवलाय का? तर तुषार म्हणतो की थांबा, आता दाखवतोस ह्याला मी काय चीज येते. हा मला खूप हलक्यात घेतो ना, बघतोस याच्याकडे, असं म्हणत आता रागारागात तुषार तिथून निघून जातो. आता पुढे देसाई म्हणतात की नक्कीच काहीतरी मोठा घोळ झालेला दिसतोय माझगावकरांच्या घरात. तर तोरणे म्हणतात की हो दे मोठा गोंधळ, तसंही नाही तरी ह्या माझगावकरांना लईच माज आलाय ना. तर इकडे घरी आता अशोक मामा अनिशला म्हणतात की अनिश, तर अनिश आता उठतो आणि रागात म्हणू लागतो की देईन मी त्याचे पैसे त्याला परत. त्याचे पैसे काय पळून घेऊन जात नाहीये. 5 लाख रुपये एवढी काही मोठी रक्कम नाहीये. कोणाला माज दाखवतोय हा? आणि तुमच्यापेक्षा ना 5 पटीनं जास्त पैसा कमवून दाखवतो की नाही बघा. असं म्हटल्यावरती आता अशोक मामा अनिशच्या सणसणीत कानाखाली मारतात आणि म्हणतात की का खोटं बोललास माझ्याशी? किती खोटं बोललास? पहिले 7 लाख रुपये तू घालून बसलात, त्यात आता तुषारकडून 2 लाखाचं कर्ज करून ठेवलेस आणि आता फ्रॉड केलास तू, फ्रॉड. अरे तुषारचे 4 लाख रुपये आता फुंकून आलास. नंतर मला खोटं सांगितलं की रिसिटच मिळाली नाही. हॉस्पिटलवर जाऊन सांगितलं की इकडं घरामध्ये कोणीतरी आजारी, एवढं सांगून तू थांबला नाहीस. तर हे सगळं तू माझं नाव वापरून सगळं काही केलंस. अरे किती खोटं बोलशील तू आणि काय काय लपवशील? अनिश हे बघ, आजपर्यंत मी तुझ्यावरती खूप विश्वास ठेवला. तुझ्या सगळ्या चुका मी पोटात घातल्या. पुन्हा पुन्हा तुला संधी दिली. वाटत होतं तू सुधारशील, पण तू सुधारण्याच्या पलीकडे गेलास. कुठे शिकलास हे सगळं? सांग, कुठे शिकलास? अरे तुझ्या बापानं कधी 1 रुपयाचा झोल केला नाही आणि तू पैशांचे घोळ घालून ठेवलेस. अरे भैरवीचे पैसे घालवले त्यावेळेस मी हा विषय वाढवला नाही, पण तू आता ईश्वरच्या पैशांचा घोटाळा केलास. पुढे अशोक मामा म्हणतात, मला एक सांग, त्या दिवशी वर्षाने दिलेले पैसे तूच घेतले होतेस ना? असं म्हटल्यावरती आता अनिश दुसरी नजर फिरवतो आणि काहीच बोलत नाही. अशोक मामा म्हणतात, मिळालं, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. बघ वेणू, तुझं नशीब चांगले, हे सगळं पाहिला तू इथे नाहीयेस. मी अजून काय काय बघायचंय आयुष्यात, किती काय काय सोसायचंय. तितक्यात आता तिथे तुषार पोलिसांना घेऊन येतो आणि म्हणतो, इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, या माणसानेच माझे पैसे चोरलेत, 4 लाख रुपये चोरलेत, अटक करा याला. तर ईश्वर काका आता तुषारवरती ओरडतात आणि म्हणतात की तुषार काय करतोयस हे? अरे पोलिसांना घेऊन आलास तू? तर तुषार म्हणतो, चोरी झाल्यानंतर जे करतात ना तेच करतोय मी. ह्याने माझे पैसे चोरलेत, इन्स्पेक्टर साहेब याला पकडा. तर भैरवी पुढे येते आणि म्हणते, तुषार आपण शांतपणे बोलूया ना प्लीज. तुषार म्हणतो, बोलूया. अगं मगाशी मी तुझ्याशी बोलण्यासाठीच आलो होतो, पण भैरवी तुला ह्याच्या विरोधात एक शब्द देखील ऐकून घ्यायचा नव्हता. हा 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे हा. याने माझे पैसे चोरलेत, इन्स्पेक्टर साहेब याला पकडा. तर भैरवी परत एकदा पोलिसांना थांबवत म्हणते की थांबा थांबा, आणि अनिसजवळ येऊन म्हणते की अनिस सांग ना, कुठे ते पैसे? हे बघ, ते हॉस्पिटलमध्ये तू कोणाकडे पैसे दिले ते सांग, आपण ते पैसे ह्याला देऊन टाकू. आणि ऐक, तू घाबरू नकोस, काही झालं नाहीये. तू फक्त जे खरं आहे ना ते सांगून टाक आणि हा विषय मिटव. मी तुला शेवटचं विचारते अनिश, पैसे कुठे आहेत? आता अनिश म्हणतो की ते मी मित्राला दिलेत. तर भैरवी म्हणते, मग त्याला ताबडतोब फोन कर, नाहीतर मला नंबर दे. अनिश म्हणतो, नाही मी फोन लावतो. आता त्याचा फोनच लागत नाही. अनिश म्हणतो की फोन लागत नाहीये. तुषार म्हणतो, वाटलंच होतं मला, हा खोटं बोलतोय. हा माणूस ना 1 नंबरचा फ्रॉड आहे. फोन लागत नाहीये, फोन उचलत नाहीये. काय चूक केली मी पोलिसांना बोलून? साहेब तुम्ही बघताय का, याला पकडा. तर आता इन्स्पेक्टर म्हणतात, चला साहेब पोलीस स्टेशनला चला. भैरवी परत एकदा पोलिसांना थांबवत म्हणते की थांबा थांबा. पुढे ती तुषारला म्हणते की तुषार, मी तुझे 4 लाख रुपये देते. तुषार म्हणतो की अगं भैरवी, किती पाठीशी घालशील या माणसाला? आणि तू कुठून आणणार आहेस पैसे? सांग ना, तुझ्याच नोकरीचा प्रॉब्लेम चाललाय ना. भैरवी म्हणते, थांब तुषार, मी आणून देते. असं म्हणत आतल्या खोलीत जाऊन आता ती मंगळसूत्र घेऊन येते. आता ते मंगळसूत्र तुषारा दाखवत म्हणते की हे बघ, हे माझं मंगळसूत्र आहे, हे मी विकेन आणि अजून गरज पडली तर माझे काही दागिने आहेत ते सुद्धा विकेन. तर अशोक मामा म्हणतात, अजिबात चालणार नाही. तुझं हे श्रीधन आहे, ते विकायला काढलं तर गाठ माझ्याशी आहे. तुषार म्हणतो, अहो पण मग माझे पैसे कसे मिळणार आहेत? तुम्ही पकडाव साहेब याला. तर आता अशोक मामा म्हणतात की थांबा इन्स्पेक्टर साहेब, त्याने फ्रॉड केला नाहीये, फ्रॉड मी केलेला आहे. असं म्हणून आता अशोक मामा हा सगळा काही आपल्यावरती घेतात. आता भैरवी आणि ईश्वर काका अशोक मामांना समजावून सांगू लागतात की हे बघा, हे असं काही करू नका. इन्स्पेक्टर पण म्हणतात, अहो साहेब हे काय करताय तुम्ही? मला माहिती ना तुम्ही काही केलं नाहीये. अशोक मामा म्हणतात, पण मी स्वतः गुन्हा कबूल करतोय ना, आणि कोर्टात सुद्धा मी ह्याची कबुली देईल. तर इकडे अनिश मात्र ठम्म उभा असतो, एक शब्द काही बोलत नाही. तर आता सोसायटीतील लोक सुद्धा घरात आलेली असतात. अशोक मामांना अशा बेड्या घातलेल्या पाहून त्यांना सुद्धा धक्का बसतो. ईश्वर काका म्हणतात, अरे अशोक, तू का स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतोयस? तर अशोक मामा म्हणतात, आता काय राहिले बर्बाद व्हायला? तर देसाई म्हणतात की माझगावकर, शेम ऑन यू. तोरणे म्हणतात, एरवी माझगावकर, तुम्ही आम्हाला शिस्तीचे धडे शिकवत होता, आता बघा काय झालंय ते. तर प्रभूबाई पण म्हणतात की हो ना, शिस्त म्हणजे शिस्त नेहमी म्हणायचे ना, आता जाऊन जेलमध्ये म्हणत बसा तसं. आता असं म्हटल्यावरती आता भैरवी ओरडते आणि म्हणते की एक शब्द कोणी बोलायचा नाही. इथे काय मॅटर झालंय तुम्हाला काय माहिती का? नाही माहिती ना, मग चला निघा इथून, गेट लॉस.
त्यानंतर आता भैरवी रडतच इन्स्पेक्टर साहेबांना म्हणू लागते की इन्स्पेक्टर साहेब हे बघा, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, बाबांना प्लीज घेऊन जाऊ नका. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की बाबांनी काही केलं नाही. हवं तर तुम्ही मला घेऊन जा, पण प्लीज बाबांना घेऊन जाऊ नका. तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, मला सगळंच माहिती आहे, पण आमच्याकडे रीतसर तक्रार आली आहे, त्यामुळं आम्हाला यांना अरेस्ट करावीच लागेल आणि ह्यांनी गुन्हासुद्धा कबूल केलाय. तुम्ही एक काम करा, आम्ही यांना आता घेऊन जातो, नंतर तुम्ही या आणि जामिनावरती ह्यांना सोडून घेऊन जा. तर पुढे आता इन्स्पेक्टर साहेब अशोक मामांना तिथून घेऊन जातात. भैरवी रागातच अनिशला म्हणू लागते की अरे अरे तू शांत का बसलायस, अरे जा बाबांना अडव, अरे तू चूक केलीस त्याची शिक्षा बाबांनी का भोगायची. तर राधाबाईंनी पुढे येतात आणि म्हणतात काय बाई, स्वतःच्या नवऱ्याला तू पुढं करतेस का, स्वतःचं सौभाग्य पुढं करतेस का. तर किशोभाऊ म्हणतात नाही नाही, पोलिसांना ना पोलिसांचं काम करू द्या, ते पाहतील ना काय चूक काय बरोबर. तर भैरवी म्हणते की का आपल्याला अक्कल नाहीये का, आपल्याला कॉमन सेन्स नाहीये का. ज्या माणसाने आत्तापर्यंत ₹1 सुद्धा कोणाचा बुडवला नाही, त्या माणसाला एवढी मोठी शिक्षा मिळते आणि आपण बघत बसायचं. नाही, मी बाबांना काही होऊन देणार नाही, असं म्हणत आता भैरवी बाहेर पडते. आता तिच्या पाठीमागे हे सोसायटीतील लोकंसुद्धा जातात. इकडे ईश्वर काका तुषारला म्हणतात की हे बघ तुषार, हे तू चुकीचं केलेस, तुला सुद्धा चांगलंच माहिती अशोकने काही केलं नाहीये. तुषार म्हणतो मला माहिती आहे, पण मी एक शब्दही बोलणार नाही. हे याला कळायला नको का अनिशला, त्याच्या चुकांमुळे त्याच्या बापाच्या इज्जतीचे धिंदवडे निघतात आहेत, तरीसुद्धा हा गप्प बसलाय, हा माझे पैसे देत नाहीये. ईश्वर काका म्हणतात हे बघ, अशोकने याआधी सुद्धा खूप सोसलेले, आता मी त्याला काही होऊन देणार नाहीये, हे बघ मी काही होऊन देणार नाही, असं म्हणत आता ईश्वर काका सुद्धा बाहेर पडतात. आणि आजचा भाग इथे संपतो. उद्याच्या भागात आपण असं पाहणार आहोत की आता भैरवी इन्स्पेक्टर साहेबांना अडवते आणि म्हणते की प्लीज तुम्ही बाबांना घेऊन जाऊ नका. इन्स्पेक्टर भैरवीला म्हणतात की हे बघा, तुम्ही जर आमच्या प्रोसेसमध्ये अडथळा आणला तर आम्ही तुम्हाला पण अरेस्ट करू. तर यावरती भैरवी म्हणते चालेल मला. तितक्यात आता पाठीमागून ईश्वर काका येतात आणि म्हणतात मी जर तक्रारच मागे घेतली तर. आता उद्या आपल्याला हे सगळं काही पाहायला मिळणार आहे. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.